प्रिय विद्यार्थी मित्रांनो, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीने BSW सेम 5 करिता निर्देशित केलेल्या अभ्यासक्रमानुसार सोशल रिसर्च अँड स्टॅटिस्टिक ॲडव्हान्स या विषयांतर्गत अभ्यासक्रमातील घटक आपल्यासमोर मराठीत ऑनलाईन पद्धतीने यूट्यूबच्या माध्यमातून सादर करण्याचा मी प्रयत्न करीत आहे। त्या अनुषंगाने आपण सर्वांनी या विषयाच्या संदर्भात पुढील अपडेट्स प्राप्त करण्यासाठी माझ्या रिसर्च ज्ञान या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राइब, लाईक आणि शेअर करावे। मित्रांनो, प्रत्यक्ष संशोधन कार्याला सुरुवात करतेवेळी संशोधकाला संशोधन विषयाशी संबंधित अनेक प्रकारच्या माहितीची आवश्यकता असते। तसेच संशोधन कार्य पुढे नेण्याकरिता सुद्धा संशोधकाला विविध प्रकारच्या माहितीची आवश्यकता भासत असते। अनेक वेळी संशोधकाला आपल्या संशोधनात विविध संदर्भांचा सुद्धा समावेश करावा लागतो। म्हणूनच संशोधकाला प्राथमिक तथ्य संकलन पद्धती, ज्याची माहिती या अगोदरच्या व्हिडिओमध्ये दिलेली असून त्याची लिंक आपणास डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, अशा बरोबरच दुय्यम स्रोतातून अथवा तथ्य संकलनाच्या दुय्यम साधनांचा उपयोग करून संशोधन विषयाशी संबंधित काही महत्त्वपूर्ण तथ्य प्राप्त करून घ्यावयाची असतात। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तथ्य संकलनाच्या दुय्यम स्रोताबाबत तसेच त्यातील व्यक्तिगत प्रलेखीय स्रोत याबद्दल चर्चा करूया। मित्रांनो, दुय्यम तथ्य म्हणजेच जी तथ्य स्वतः संशोधकाची नसून अन्य व्यक्ती किंवा संस्था यांच्याद्वारे संकलित केली जातात व ती त्यांच्या मालकीची असतात आणि संशोधक त्या तथ्यांचा उपयोग आपल्या संशोधनात करतो आणि अशा तथ्यांना द्वितीयक तथ्य असे म्हणतात। द्वितीयक तथ्य संकलनासाठी ज्या पद्धतीचा अवलंब केला जातो त्यांना तथ्य संकलनाच्या द्वितीयक पद्धती किंवा स्रोत असे म्हणतात। प्रकाशित आणि अप्रकाशित अशा सर्व लेखी सामुग्रीचा द्वितीयक किंवा दुय्यम प्रलेखीय स्रोतात अंतर्भाव होतो। संशोधकाला आपल्या विषयाशी संबंधित असणारी अनेक महत्त्वपूर्ण माहिती, आकडेवारी इत्यादी बाबी या माध्यमातून प्राप्त होत असतात। उदाहरणार्थ, जनमत अहवाल हा इतर सर्वांसाठी द्वितीयक स्रोत आहे। त्यावरून एकूण लोकसंख्या, धर्म, जात, उत्पन्न, साक्षरता इत्यादी विविध बाबींसंबंधी माहिती प्राप्त होत असते। पत्रे, दैनंदिनी इत्यादीवरून व्यक्तीचे आंतरिक जीवन, त्याची महत्त्वाकांक्षा, त्या व्यक्तीची मूल्य, त्यांचे यश अपयश इत्यादी संबंधात माहिती प्राप्त होत असते। द्वितीयक स्रोतातून मिळणारी माहिती अध्ययन विषयाच्या बाबतीत प्राथमिक आणि सूक्ष्म स्वरूपाची असते। या माहितीद्वारे संशोधन विषयाची ऐतिहासिक पार्श्वभूमी समजू शकते। संशोधन विषयाची पार्श्वभूमी समजल्याशिवाय संशोधन कार्य यशस्वी होणे कठीण जाते। म्हणून संशोधनाला सुरुवात करण्यापूर्वीच सर्व प्रकारच्या प्रलेखीय पुराव्यांचे परीक्षण करणे संशोधकाला आवश्यक असते। तथ्य संकलनाचे दुय्यम स्रोत। तथ्य संकलनाच्या दुय्यम स्रोतामध्ये खालील प्रकारच्या साधनांचा अंतर्भाव होत असतो। त्यामध्ये सर्वप्रथम प्रकाशित आणि अप्रकाशित कागदपत्रे, ज्यांना इंग्रजीमध्ये आपण डॉक्युमेंट्स असं म्हणतो, अहवाल म्हणजेच रिपोर्ट्स, अभिलेख ज्याला इंग्रजीमध्ये रेकॉर्ड्स म्हणतात, हस्तलिखिते म्हणजेच मॅनस्क्रिप्ट्स, पत्रे म्हणजेच लेटर्स आणि दैनंदिनी ज्याला इंग्रजीमध्ये आपण डायरी म्हणतो, या सर्वांचा द्वितीयक तथ्यस्रोतात समावेश होतो। तथ्य संकलनाच्या दुय्यम स्रोताचे खालील प्रामुख्याने दोन प्रकार पडतात। सर्वप्रथम व्यक्तिगत प्रलेखीय स्रोत, सोर्स ऑफ पर्सनल डॉक्युमेंट्स, आणि सार्वजनिक प्रलेखीय स्रोत म्हणजेच सोर्स ऑफ पब्लिक डॉक्युमेंट। त्यापैकी आजच्या या व्हिडिओमध्ये व्यक्तिगत प्रलेखीय स्रोत यावर आपण चर्चा करणार आहोत। आपल्या व्यक्तिगत तसेच सामाजिक जीवनात येणारे अनुभव शब्दबद्ध करून ते संग्रही ठेवण्याची अनेक व्यक्तींना सवय असते।
अशा व्यक्तींनी स्वतःबद्दल, समाजात इतर व्यक्तीबद्दल तसेच समाजात घडून येणाऱ्या घटनांबद्दल नियमित लिखाण केलेले असतात. त्या लेखनालाच व्यक्तिगत प्रलेख असे म्हणतात. स्वतःला आलेले अनुभव, घटना, सामाजिक क्रिया प्रतिक्रियांची स्वतःच्या दृष्टिकोनातून आणि स्वतःला समजेल अशा पद्धतीने संबंधित व्यक्ती नोंद करीत असतो. व्यक्तिगत प्रलेखाद्वारेच लोकांचे विचार, दृष्टिकोन, त्यांच्या भावना, एकमेकांबद्दलचे द्वेष, विकार इत्यादीबद्दल माहिती मिळू शकते. व्यक्तीने लिहिलेल्या माहितीची आणि अनुभवाची नोंद शास्त्रीय पद्धतीनुसार नसली तरी सुद्धा संशोधनासाठी संबंधित तथ्य प्राप्त करण्याकरिता ही माहिती अतिशय उपयुक्त ठरते. अशा प्रलेखांमुळे व्यक्तिगत तसेच सामाजिक जीवनावर आणि घटनांवर प्रकाश पडत असतो. व्यक्तिगत प्रलेखांचे पुढील 4 प्रकारात वर्गीकरण करता येते. त्यामध्ये सर्वप्रथम आत्मचरित्र आणि जीवनचरित्रे, ज्याला इंग्रजीमध्ये ऑटोबायोग्राफी आणि बायोग्राफी असं म्हणतात. रोजनिशी आणि दैनंदिनी, म्हणजेच इंग्रजीमध्ये ज्याला डायरी असं म्हणतात. संस्मरणे किंवा आठवणी, ज्यांना इंग्रजीमध्ये मेमोरीज असे म्हणतात. पत्रे, ज्याला इंग्रजीमध्ये लेटर्स असं म्हणतात. यापैकी या 4ही व्यक्तिगत प्रलेखांची आपण या ठिकाणी विस्तृतपणे चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम आपण आत्मचरित्र आणि जीवनचरित्रे याबद्दल माहिती घेऊया. सामान्यपणे निरनिराळ्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवणाऱ्या आणि नावलौकिक मिळवणाऱ्या व्यक्तींची जीवनचरित्रे निरनिराळ्या लेखकांनी लिहिलेली असतात. कारण त्या व्यक्तीची अद्वितीय गुणांनी लेखक भारावून जात असतो. तसेच जगातील प्रसिद्ध पुरुष आपले जीवनचरित्र लिहितात किंवा इतरांकडून लिहून घेतात. अशा चरित्रात चरित्र लेखकांचे व्यक्तिगत जीवन तर असतेच, परंतु त्याचबरोबर त्यांचा संबंध समाजातील अनेक व्यक्तींशी आणि घटनांशी येत असल्यामुळे त्यात तत्कालीन समाज जीवनाचे प्रतिबिंब सुद्धा उमटलेले असतात. त्यावेळची सामाजिक परिस्थिती आणि सामाजिक घटना यांचे त्यात वर्णन असते. अशा जीवनचरित्रात अनेक आंतरिक आणि गुप्त गोष्टी असतात. ही सर्व माहिती संशोधकाला त्याच्या संशोधन कार्यात फार उपयुक्त ठरत असते. उदाहरणार्थ, लोकमान्य टिळकांच्या चरित्रावरून स्वातंत्र्यपूर्वी आंदोलनाची बरीच माहिती प्राप्त होत असते. चर्चिल आणि हिटलर यांच्या जीवनचरित्रावरून दुसऱ्या महायुद्धासंबंधीची महत्त्वाची आणि गुप्त स्वरूपाची माहिती प्राप्त होत असते. गांधीजींच्या चरित्रावरून स्वातंत्र्याच्या चळवळीतील माहिती संशोधकाला आणि इतर व्यक्तींना प्राप्त होत असते. आत्मचरित्र आणि जीवनचरित्र यांचे 3 प्रकार पडतात. सर्वप्रथम स्वलिखित आत्मकथा, एखाद्या व्यक्तीच्या किंवा प्रकाशनाच्या आग्रहामुळे लिहिलेली जीवनकथा आणि संकलित जीवन इतिहास. आत्मचरित्रे आणि जीवनचरित्रे यातील माहितीचा संशोधनासाठी बराच उपयोग होतो, परंतु त्याच वेळी ती माहिती अतिरंजित स्वरूपाची असण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून या माहितीचा संशोधकाने अत्यंत काळजीपूर्वक उपयोग केला पाहिजे. जीवनचरित्रात असणारी अवास्तव प्रशंसा, अतिरंजित वर्णने, प्रचारात्मक उद्देशाने लिहिलेला भाग, पूर्वग्रह दूषितता, दोष झाकण्याचा केलेला प्रयत्न या सर्व गोष्टींचा संशोधकाने पूर्ण विचार करून आपल्या संशोधन कार्यासाठी आत्मचरित्राचा उपयोग करावा. रोजनिशी किंवा डायरी. काही व्यक्ती आपल्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग, निर्णय घेण्याची परिस्थिती, मनस्थिती, घटना इत्यादींची नोंद आपल्या दैनंदिनीत करून ठेवतात. दैनंदिनी लिहिणारी व्यक्ती स्वतःच्या दृष्टिकोनातून अनेक गोष्टीची प्रामाणिकपणे नोंद करून ठेवतात. त्यामुळे अशा दैनंदिनीवरून संशोधकाला सामाजिक घटनेसंबंधी अनेक तथ्य मिळू शकतात. दैनंदिनीमुळे कित्येक गुप्त गोष्टींचा उलगडा होतो, म्हणून दैनंदिनी हा तथ्यांचा महत्त्वपूर्ण स्रोत आहे. तसेच दैनंदिनी अभ्यास विषयासंबंधी एक विश्वसनीय पुरावा म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतो. दैनंदिनीच्या साहाय्याने व्यक्तिगत जीवनासंबंधी वास्तविक रहस्याचे ज्ञान होते. कारण दैनंदिनी प्रकाशित व्हावी असा लेखकाचा उद्देश नसतो, म्हणून त्यात वास्तविकता अधिक असते.
परंतु दैनंदिनीच्या बाबतीतही अनेक मर्यादा असतात. दैनंदिनीतील घटना प्रशंसनीय आणि अतिशयोक्तीपूर्ण असू शकतात. जर दैनंदिनी सांकेतिक पद्धतीने लिहिली असेल तर संशोधकाला तिचा अर्थ लावणे कठीण जातो. दैनंदिनीतील घटनेत अनेकदा क्रमबद्धता नसते, त्यात घटनेचे अपूर्ण वर्णन सुद्धा असते. दैनंदिनीतील घटनांवर व्यक्तिगत भावनांचा, विचारांचा आणि पूर्वग्रह दूषिततेचा प्रभाव असतो. अशा प्रकारे दैनंदिनीच्या मर्यादा असल्या तरी व्यक्तिगत जीवनातील अज्ञात आणि गुप्त घटक त्यात लिखित स्वरूपात नमूद केले असल्यामुळे तथ्य संकलनाच्या दृष्टीने दैनंदिनी हा एक महत्त्वाचा स्रोत आहे. संस्मरणे किंवा आठवणी. अनेक व्यक्तींना तसेच त्या व्यक्तींच्या संपर्कातील इतर व्यक्तींना काही महत्त्वपूर्ण प्रसंगाच्या आठवणी लिहून ठेवण्याची सवय असते. आपल्या जीवनातील महत्त्वपूर्ण प्रसंग, प्रवास, तीर्थयात्रा इत्यादी बाबत लिहून ठेवलेल्या माहितीचा तथ्य संकलनासाठी उपयोग होतो. त्या माहितीमुळे सामाजिक घटनांवर प्रकाश पडतो. त्याचा संशोधनासाठी तसेच इतिहास लेखनासाठी उपयोग होतो. उदाहरणार्थ टिळकांच्या आठवणी, गांधीजींच्या आठवणी, हॅन्सॅंगच्या आठवणी, कोलंबसच्या आठवणी इत्यादींनी लिहिलेल्या संस्मरणाचा इतिहास लेखनासाठी अतिशय उपयोग होत असतो. संस्मरणे किंवा आठवणी याचा संशोधन कार्यासाठी उपयोग करण्यास देखील अनेक मर्यादा आहेत. जसे अनेक आठवणींमध्ये अतिशयोक्ती तसेच एकांगी विचारसरणीचा दोष असू शकतो. अशा आठवणींमध्ये क्रमबद्धतेचा अभाव असतो. कधीकधी अशा आठवणी एखादे व्यक्तिमत्व प्रभावी सिद्ध करण्यासाठी जाणीवपूर्वक लिहिलेल्या असतात. त्यात वास्तविक तथ्यांपेक्षा वर्णनात्मक दृष्टीने घटना लिहिलेल्या जातात. या सर्व मर्यादा लक्षात घेऊनच संशोधकाने आठवणीचा उपयोग केला पाहिजे. त्यासाठी संशोधकाने व्यक्तिगत साहित्याचे योग्य प्रकारे सूक्ष्म आणि वास्तविक परीक्षण केले पाहिजे. पत्रे म्हणजेच लेटर्स. प्रसिद्ध व्यक्तीचा पत्रव्यवहार हा व्यक्तिगत आणि खाजगी अशा दोन्ही स्वरूपाचा असतो. पत्राद्वारे पत्रलेखकाच्या भावना आणि विचार स्पष्ट होतात. कधीकधी पत्रातून प्रेम, क्रोध, मैत्री, वैवाहिक संबंध, खाजगी भानगडी इत्यादी महत्त्वपूर्ण बाबी स्पष्ट होतात. पत्रव्यवहारातून व्यक्त होणारे विचार, व्यक्तिगत दृष्टिकोन, एखाद्या महत्त्वाच्या सुद्धा घटनेची पार्श्वभूमी इत्यादी बाबी संशोधकासाठी तथ्यसामुग्री म्हणून महत्त्वाच्या ठरू शकतात. पत्रव्यवहाराच्या कागदपत्रांना देखील काही मर्यादा असतात. पत्रात विविध घटनांचे संक्षिप्त स्वरूपात वर्णन असते. त्यातील घटनांचा क्रम सुनिश्चित नसतो. पत्रे आणि त्याचे उत्तर या दोन्ही गोष्टी उपलब्ध होणे कठीण जाते. त्यामुळे त्यावरून अर्धवट व अपुऱ्या स्वरूपाची माहिती प्राप्त होते. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण तथ्य संकलनासाठी द्वितीयक स्रोतातील व्यक्तिगत प्रलेखांचा उपयोग करून आपल्या संशोधन कार्यामध्ये आवश्यक असणारी अतिशय महत्त्वपूर्ण तथ्य संकलित करू शकतो. मित्रांनो, यापुढील भागात आपण सार्वजनिक प्रलेखीय स्रोत यावर चर्चा करणार आहोत. तसेच मागील व्हिडिओची लिंक आपणास डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तर पुढील अपडेट्स प्राप्त करण्यासाठी माझ्या रिसर्च ज्ञान या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून पुढील नोटिफिकेशन प्राप्त करा. धन्यवाद.